एससी यूपीएससी कट्टा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपला आजचा टॉपिक आहे सिंधू संस्कृती. तर या पाठामधले काही महत्त्वाचे मुद्दे तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. त्या मुद्द्यांवरती आधारित काही महत्त्वाचे प्रश्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? अ. सिंधू संस्कृती ही वैदिक संस्कृतीच्या अगोदरची संस्कृती होती. ब. सिंधू संस्कृती ही वैदिक संस्कृतीच्या नंतरची संस्कृती होती. क. सिंधू संस्कृती व वैदिक संस्कृती या दोन्ही संस्कृती समकालीन होत्या. ड. सिंधू संस्कृतीलाच वैदिक संस्कृती असे म्हटले जाते. तर मित्रांनो, तुम्हाला याचं बरोबर उत्तर माहीत असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. याचं बरोबर उत्तर आहे, सिंधू संस्कृती ही वैदिक संस्कृतीच्या अगोदरची संस्कृती होती. प्रश्न क्रमांक 2. सिंधू संस्कृती उजेडात आणण्याचे श्रेय भारतीय पुरातत्व खात्याचे तत्कालीन अधिकारी टिंबटिंब यांच्याकडे जाते. अ. राखलदास बॅनर्जी. ब. सर जॉन मार्शल. क. माधव स्वरूप वत्स. ड. अर्नेस्ट मॅकाय. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे राखलदास बॅनर्जी. सिंधू संस्कृती उजेडात आणण्याचे श्रेय भारतीय पुरातत्व खात्याचे तत्कालीन अधिकारी राखलदास बॅनर्जी यांच्याकडे जाते. प्रश्न तिसरा. सर जॉन मार्शल यांनी सिंधू संस्कृती टिंबटिंब इतकी पुरातन असावी असे मत व्यक्त केले होते. अ. इसवी सन पूर्व 5000 वर्ष. ब. इसवी सन पूर्व 2000 वर्षे. क. इसवी सन पूर्व 3500 वर्षे म्हणजे 3500 वर्ष इतकी. ड. इसवी सन पूर्व 1500 वर्षे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे इसवी सन पूर्व 3500 वर्ष म्हणजे 3500 वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर आहे. सर जॉन मार्शल यांनी सिंधू संस्कृती इसवी सन पूर्व 3500 वर्ष इतकी पुरातन असावी असे मत व्यक्त केले होते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. सर व्हीलर यांनी सिंधू संस्कृतीचा काल टिंबटिंब असा निश्चित केला आहे. अ. इसवी सन पूर्व 4000. ब. इसवी सन पूर्व 2500 ते इसवी सन पूर्व 1700. क. इसवी सन पूर्व 2800. ड. इसवी सन पूर्व 3500 ते इसवी सन पूर्व 2800. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर तुम्हाला माहिती असेल मित्रांनो तर तुम्ही कमेंट करा. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे इसवी सन पूर्व 2500 ते इसवी सन पूर्व 1700. सर व्हीलर यांनी सिंधू संस्कृतीचा काल इसवी सन पूर्व 2500 ते इसवी सन पूर्व 1700 असा निश्चित केला आहे. प्रश्न 5. मोहनजोदडो व हडप्पा येथे जुन्या अवशेषांवर टिंबटिंब वेळा नवीन वस्ती झाल्याचे उत्खननावरून दिसून येते. अ. 5. ब. 7. क. 3. ड. 10. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब. 7. मोहनजोदडो व हडप्पा येथे जुन्या अवशेषांवर 7 वेळा नवीन वस्ती झाल्याचे उत्खननावरून दिसून येते. पुढचा प्रश्न घेऊया मित्रांनो. प्रश्न 6. भारताच्या गुजरात राज्यातील टिंबटिंब या ठिकाणीही सिंधू संस्कृतीचे अवशेष आढळून आले आहेत. अ. हडप्पा. ब. कलिबंगन. क. कुल्ली. ड. लोथल. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड. लोथल. भारताच्या गुजरात राज्यातील लोथल या ठिकाणीही सिंधू संस्कृतीचे अवशेष आढळून आले आहेत. प्रश्न पुढचा. सिंधू संस्कृतीचे अवशेष कालिबंगन या ठिकाणी आढळून आले आहेत. कालिबंगन खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? अ. गुजरात. ब. पंजाब. क. जम्मू आणि काश्मीर. ड. राजस्थान. या प्रश्नाचं बरोबर उत्तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड. राजस्थान. सिंधू संस्कृतीचे अवशेष कालिबंगन या ठिकाणी आढळून आले आहेत आणि कालिबंगन हे राजस्थान या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न.
सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडलेली नाल, कुल्ली व झुंकार ही ठिकाणे पाकिस्तानच्या टिंबटिंब या प्रांतात आहेत. अ. सिंध, ब. पंजाब, क. बलुचिस्तान, ड. वायव्य सरहद. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो बलुचिस्तान. क. बलुचिस्तान. सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडलेली नाल, कुल्ली व झुंकार ही ठिकाणे पाकिस्तानच्या बलुचिस्तान या प्रांतात आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अ. सिंधू संस्कृती ही प्रामुख्याने नागरी संस्कृती होती. ब. सिंधू संस्कृती ही प्रामुख्याने ग्रामीण संस्कृती होती. क. सिंधू संस्कृती ही प्रामुख्याने आदिवासी संस्कृती होती. ड. सिंधू संस्कृती म्हणजेच आर्य संस्कृती होय. तुम्हाला जर ह्या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर तुम्ही कमेंट करा. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सिंधू संस्कृती ही प्रामुख्याने आदिवासी संस्कृती होती. पुढचा प्रश्न पाहूयात. सिंधू संस्कृतीचा विस्तार अंदाजे टिंबटिंब इतका असावा असे मानले जाते. अ. पूर्व पश्चिम 500 मैल, दक्षिणोत्तर 200 मैल. ब. पूर्व पश्चिम 1000 मैल, दक्षिणोत्तर 600 मैल. क. पूर्व पश्चिम 300 मैल, दक्षिणोत्तर 1500 मैल. ड. पूर्व पश्चिम 250 मैल, दक्षिणोत्तर 350 मैल. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ब. पूर्व पश्चिम 1000 मैल, दक्षिणोत्तर 600 मैल. सिंधू संस्कृतीचा विस्तार अंदाजे पूर्व पश्चिम 1000 मैल, दक्षिणोत्तर 600 मैल इतका असावा असे मानले जाते. पुढचा प्रश्न पाहूयात. सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडलेल्या गुजरात येथील लोथल या ठिकाणाचा शोध इसवी सन टिंबटिंब मध्ये लागला. अ. 1922, ब. 1925, क. 1935, ड. 1954. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ड. 1954. सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडलेल्या गुजरात येथील लोथल या ठिकाणाचा शोध इसवी सन 1954 मध्ये लागला. पुढचा प्रश्न पाहूयात. मोहंजोदडो व हडप्पा या शहरातील रस्त्यांची रुंदी टिंबटिंब इतकी होती. अ. 9 फूट ते 34 फूट, ब. 15 फूट ते 20 फूट, क. 7 फूट ते 15 फूट, ड. 7 फूट ते 20 फूट. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ. 9 फूट ते 34 फूट. म्हणजे मोहंजोदडो व हडप्पा या शहरातील रस्त्यांची रुंदी 9 फूट ते 34 फूट इतकी होती. पुढचा प्रश्न पाहूयात. मध्यभागी 39 फूट लांब, 23 फूट रुंद व 8 फूट खोल असा पाण्याचा तलाव असलेले विशाल स्नानगृह टिंबटिंब या ठिकाणी आढळून आले आहेत. अ. हडप्पा, ब. मोहंजोदडो, क. लोथल, ड. कालीबंगन. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर माहिती असेल तर तुम्ही प्लीज कमेंट करा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मोहंजोदडो. मध्यभागी 39 फूट लांब, 23 फूट रुंद व 8 फूट खोल असा पाण्याचा तलाव असलेले विशाल स्नानगृह मोहंजोदडो या ठिकाणी आढळून आले आहे. पुढचा प्रश्न पाहूयात मित्रांनो. सिंधू संस्कृतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? पहा, सिंधू संस्कृतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? अ. तेथील समाजात वेगवेगळे वर्ग होते. ब. त्या ठिकाणी व्यापारी वर्गाचा अभाव होता. क. तेथे विविध व्यवसाय चालत होते. ड. तेथील लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय होता. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर जर माहिती असेल तर कमेंट करा. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ब. त्या ठिकाणी व्यापारी वर्गाचा अभाव होता. हे विधान बरोबर आहे. सिंधू संस्कृतीच्या संदर्भात त्या ठिकाणी व्यापारी वर्गाचा अभाव होता हे विधान सत्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य सिंधू संस्कृतीला लागू पडत नाही? अ. आदर्श नगर रचना, ब. भुयारी गटार योजना, क.
अरुंद व वेडेवाकडे रस्ते. ड. सार्वजनिक स्नानगृहांची व्यवस्था. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे अरुंद व वेडेवाकडे रस्ते. क. अरुंद व वेडेवाकडे रस्ते. तर हे सिंधू संस्कृतीमध्ये लागू पडत नाही. पुढचा प्रश्न पाहूयात. मोहंजोदडो व हडप्पा येथील गृहरचनेमध्ये खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य आढळून येते? अ. बांधकामासाठी पक्क्या व प्रमाणित विटांचा वापर. ब. बांधकामासाठी दगडांचा वापर. क. हमरस्त्याच्या बाजूला दारे व खिडक्यांची योजना. ड. 2 घरांमध्ये सामायिक भिंतींचे बांधकाम. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर माहिती असेल तर कमेंट करा. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बांधकामासाठी पक्क्या व प्रमाणित विटांचा वापर. पुढचा प्रश्न पाहूयात. सिंधू संस्कृतीमधील लोक टिंबटिंब या धातूचा वापर करीत नसावेत असे अनुमान काढता येते. अ. तांबे. ब. सोने. क. चांदी. ड. लोखंड. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड. लोखंड. सिंधू संस्कृतीमधील लोक लोखंड या धातूचा वापर करीत नसावेत असे अनुमान काढता येते. पुढचा प्रश्न पाहूयात. मोहंजोदडो व हडप्पा या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या प्रकारचे बांधकाम आढळून आले नाही? अ. किल्ले वजा गडी. ब. स्नानगृहे. क. धान्याची कोठारे. ड. विशाल मंदिरे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विशाल मंदिरे. मोहंजोदडो व हडप्पा या ठिकाणी विशाल मंदिरे या प्रकारचे बांधकाम आढळून आलेले नाही. पुढचा प्रश्न पाहूयात. सिंधू संस्कृतीमधील लोकांनी टिंबटिंब या प्राण्याला सर्वाधिक महत्त्व दिले होते व त्याची पूजाही ते करीत होते. अ. घोडा. ब. गाढव. क. बैल. ड. उंट. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क. बैल. सिंधू संस्कृतीमधील लोकांनी बैल या प्राण्याला सर्वाधिक महत्त्व दिले होते व त्याची पूजाही ते करत होते. पुढचा प्रश्न पाहूयात. सिंधू संस्कृतीमधील एक वैशिष्ट्यपूर्ण वास्तू म्हणून टिंबटिंब येथील गोदीचा उल्लेख केला जातो. अ. लोथल. ब. कालीबंगन. क. हडप्पा. ड. रोपार. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ. लोथल. सिंधू संस्कृतीमधील एक वैशिष्ट्यपूर्ण वास्तू म्हणून लोथल येथील गोदीचा उल्लेख केला जातो.